सगळ्यांना मनापासून जयशिवराय. या सोनेरी पायथ्याच्या जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जयशिव. आता आपल्याला वेळ नाही, मुंबईला जायचं, रात्री पोहोचायचं. निर्णायक टप्प्यावरती सध्या मराठ्यांचं आंदोलन आहे. तुमच्याकडे पण कर ना, सुरू केले गोंधळ करू ना. आपल्याला कुठल्या परिस्थितीत आपण 70-80% लढाई जिंकली, थोडी राहील. आणि सोनेरीगडाचा पट्टा आणि पुणे जिल्ह्यातले मराठी एक जर घराच्या बाहेर पडले तर महाराष्ट्राच्या डोक्यावर गुलाल पडलाच म्हणून समजा. तुमच्यावरती एकच जबाबदारी देऊन पुढे लगेच जातो. जर जरा बघा गरीबाच्या पोराला मुंबईत कसं दिलं नाही आणि जर त्रास दिला तर शांततेत पुणे जिल्ह्यातल्या खानदानी मराठ्यांना, जापान मराठ्यांना रस्त्यावरती शांततेत यायचं आहे. सारखे कान आणि डोळे मुंबईकडे ठेवायचे. कामा धंदे बंद, पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आपण कोणी शांत बसायचं नाही, लोकशाहीचा कायद्याचा मार्ग सोडायचा नाही. आता सरकारनं आपल्याला परवानगी दिली, मोबाईल त्याबद्दल आपण न्यायालयाचं आणि सरकारचं मनापासून समाजाच्या वतीनं कौतुक केलं. कारण मी एक असा माणूस आहे, काम केल्याच्या नंतर आपण कौतुक केलं पाहिजे. राजकारण करायचं म्हणून नाही करायचं, आपल्याला पाहिजे आरक्षण. केलेलं केलंच म्हणायचं. फक्त आता एकच राहिले, त्यांनी एक दिवसात केली ती काय आपल्याला जमत नाही. या शिवनेरी गडाच्या पायथ्यावरून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे, आम्ही कायद्याचं आणि कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून आंदोलन करू, पण परवानगी मात्र अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. तोपर्यंत परवानगी पाहिजे. सन्मानानं या गरिबांच्या लेकराला न्याय द्यायचं काम करा, ही समाज तुमचं कौतुक करील. आणि दुसरी गोष्ट माझी मराठा समाजाला अत्यंत महत्वाची, या पवित्र शिवनेरी गडाच्या पायथ्यावर सांगायची ती तुमच्यासाठी लय महत्वाची आहे. आणि ते जे आंदोलनात सहभागी झाले त्यांच्यासाठी आणि जे घरी आहेत या मराठ्यांसाठी, म्हणून हे मात्र शांतते नाही का. मराठ्याच्या आंदोलकानं संयम आणि शांतता ठेवायची. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला जर 5,000ची परवानगी दिली, सगळ्यांनीच तिथे जाऊन काही करायची गरज नाही. तिथं जो कोणतं ग्राउंड देतो ते तर बाकीच्यानं बसायचं, कचून खायचं आणि झोपायचं. त्रास दिला तर तू बनवून टाकून आमच्या कशी यायचं, किती सोप आहे. पण आडमुठं वागायचं नाही, कायद्याचं पालन करायचं, न्यायदेवतेचं पालन करायचं. तुम्ही जर आडमुठा वागला तर तुम्हाला एक महत्वाचा शब्द सांगतो. समाजाला आपल्याला घरून पाठवलं मुंबईला, त्यांना असं आहे हे लेकरं आपल्या समाजाला न्याय देतील, ही अशा समाजाला आहे. जबाबदारी प्रत्येक आंदोलक मराठ्याच्या पोरांनी ओळखा. तुमच्या थोड्या आडमुठ्यापणामुळे आपला समाज संपता कामा नये. हातात तोंडाला आलेला घास, जवळ आलेला विजय घालू नका. तुम्हाला हात जोडून विनंती माझी, म्हणलं ना 5,000 आगामदारांना कसा 4,000 बसू काय त्याला, आणि बाकीचे दुसऱ्या ग्राउंडवर बसू. ते 5,000 गेले तर दुसऱ्या 5,000 यायचं सुरू.
किती सोपे आहे. पण सगळं जर म्हणले नाही नाही मला आझाद मारले की झालं काय करतो आझाद मारले. भावना समजून घ्या आणि संयम समजून घ्या. या संयमामुळे 70 वर्षात न मिळणार आरक्षण 3 करोड मराठ्यांना आरक्षण दिलं आपण आतापर्यंत. तुमच्याकडून मला काही अपेक्षा नाही. तुम्ही फक्त शांत आणि संयम ठेवा. पोलीस जर म्हणले फक्त 5,000चा बाकीची दबासा कधीच बसायचं मांडी घाली. तुम्हाला काय करायचं मी हल्ला का मग तुम्ही शंका घ्या. तुम्हीच गेले आणि तिकडे समुद्रातून तुम्ही गावाकडे गेले मग नाही ठेवा. आपले कोणी ना कोणी मांडी घालून बसलोय ना इतकं चापाळ बुद्धी ठेवायची. आता आडमोठा धंदा बस आपल्याला कोणी उच्चित आपण मग राहायचं धावण्याची तेव्हा काय मग काय होतं. आता ही ग्रामीण भाषा इंग्रजी मध्ये घोडे लावले. आता काय करावं अशी भाषा आहे खेड्यापाडीचा तिला काय करावं. आता मी काय ये शीतल मुलं नाही मला काय ज्येष्ठ होता जन्म नाही म्हणून मला शुद्ध होईन चांगली भाषा. मी खेड्यापाड्यातलं कष्ट करणारे शेतकरी अस्सल मराठ्यांची आवडत फायदा समाज. मी आपलं इमानदारीनं करतो इमानदारीनं बोलतो आणि त्यांचं तो बदल ते म्हणजे ते मॅनेज करून व्हायना नाही पाहिजे मला पदन पैसे काय म्हणणं तुझं. म्हणून मराठ्याचे लोक समजून घ्या. हे संदेश आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठ्याच्या पोरासाठी आहे आणि खरी असणाऱ्या मराठ्यांसाठी. त्यांनी डाव केलाच ना 5,000 5,000च बसू. बाकीचे ते म्हणले की दवाचा तिथं जवळच राहू दे. पण तुम्ही मुंबईतच हे लक्षात ठेवा. बारी बारी एक दिवस विषय होतो काय फरक पडला. आपलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मीडियासमोर बोलायचा विषय नाही. आज जवळपास 7-8 टप्पे आपण केलेले आंदोलन ठेवले कारण जिंकायचंय म्हणून. तर दिला मागचं गबाळ महाराष्ट्रातलं मुंबईत आलंच म्हणून समजायचं. उठून लावलं त्रास दिला की राहिलेल्या मावल्या सुद्धा आल्या म्हणून समजायचं. आणि लय त्रास दिला झोपातलं झिपडलं महाराष्ट्रात त्यात फिरून देतात नाही मावल्या करोडो मराठी रस्त्यावर पण शांतते. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आणि कायदा सोडायचा नाही. आणि पोलिसाला सहकार्य करायचं काय होतं ते आपले देत त्यांना आपण वाटपासून आपल्या पोराचं कल्याण म्हणून पण काय करते दिवस ठेवची नाही लावली तू तर त्यांनाही गोड लागत असेल मनातले मनात आणि आपल्या पोराचं कल्याण होणार आहे. कारण त्याचाच पैसे लागायचे शिकायला आता. आणि तो झाला पोलीस तो झाला तहसीलदार तर त्याचं पोरगण पोरगी होईल कशावर. त्यासाठी आरक्षण लागतंय हे त्यालाही मनातल्या मनात पटतंय. ते गाड्या लावतोय म्हणा मागून हे गाड्या लावतोय ड्युटी करतोय पण गाड्या बी लावतोय गरिबासाठी. ही लढाई सगळ्यांनी हातात घेतली. फक्त आता आपल्यावर अवलंबून समजतंय तर बदली पडलेलं आपण इतका संयम धरा किती उचकलं तरी उचकायचं नाही. आडमटपणा करायचा नाही. आपल्या अर्धे पुढे गेले ना मला गेले आम्ही ऐकले ते अर्धे बाहेर आले तुम्ही जा नंबरशीर एकदाच सगळे घुसायचं म्हणलं तर त्यांना पोट दुखत. त्याच्यामुळे आपण पोट दुखून द्यायचं नाही. सोडा खाता सोडा गोळ्या गाड्या सगळं ठेवायचं. पोट दुखायला लागलं की गोळी द्यायची काय ते माझ्या सगळं डोकं लावतो. मी मुंबई सोडित नाही आता काही झालं तरी सोडित नाही. फक्त एकमेकाला सांगा इथं जो एवढे बसलेले जास्त लाखो जण या लाखो बांधवांना माझं सांगणं आहे. कुणी जर म्हणला की मी जाणारच आहे तर त्याला समजून सांगा गच्ची बसलो आम्ही बसायलो तो काही एकट्याला शहाणा नाही. काही आपले भाव तिथं लढतेत काही भाव इथं लढतेत आणि काही भाव गावाकडे त्यांना गाव सांभाळायचंय तालुका सांभाळायचा जिल्हा सांभाळायचा आहे. आंदोलनाचे टप्पे त्याप्रमाणे त्याला हे करायचं. आता काही निघणार आहे काही गुलामगंज टप्प्यावर दिसून नाही. मला वाटलं एवढं चालत का करून ते सध्या लांबच झेडत आहे. लांब 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 सध्या लांब होऊन त्या माझ्या नादी लागला तोच होत असतं. मी सोपा नाही मला सगळे वेगळे समजू. मला आजचे बाकीचे सगळे म्हणजे जे यार आहे
फक्त देवेंद्र फडणवीसच नाही की आपण काय रासायनिक. त्यामुळे तुम्ही फक्त संयम धरा, शांततेत मुंबईत यायचं. 5,000 तर 5,000, 2,000 तर 2,000. बसणं गरजेचं आहे, न्याय देणं गरजेचं आहे, कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे, लोकशाहीचं पालन करणं गरजेचं आहे, मुंबईला सहकार्य करणं गरजेचं आहे. कारण देवदेवता आपला आहे, त्यांचा नाही. ते फक्त निवडून येऊन तरच देवाची पूजा करतात. आपण 3-4 टायमाला पाय पडतो, सकाळी बी संध्याकाळी बी. आणि ते आपल्याला हिंदू शिकवते. म्हणजे गोटे घालायला आपण आणि आमदार म्हणजे होते ती आणि आम्हाला शिकू देत देव. आणि त्यांचा 30 दिवसाचा आहे, आपला 11 दिवसाचा आहे. परातीत घेते निघाला गिरगाव चौपाटीवर. त्याला म्हणलं कमवून ते म्हणतो तिला लय गडबड असते, त्याच्यामुळे यांचा 1.5 दिवसाचा आणि आमचा 11 दिवसाचा. अरे आम्ही 3 महिन्याचा करू खानदानी दम आहे आमच्यात. पण लेकरं बाळा सुद्धा मोठं करणं जबाबदारी. त्यामुळे तुम्ही एवढीच गोष्ट आता सांभाळा. जर आता मुंबईकडे निघालं आणि ते जर म्हणले 5,000 बसा, बाकी त्याला जे जाऊन दिलं ना धडाधड गाड्या लावून गाड्यात झोपा. लोड घ्यायचा नाही, संयम ठेवायचा, कोणी आडमुठपणा करायचा नाही. तुम्हाला शेवटचा शब्द सांगतो, समाजाच्या अंगलोट आडमुठपणा येईल आणि समाज जे आपल्याकडे आशेने बघतो हे पूर्ण आरक्षणच आणणार आहे, तर त्याला बाधा येऊ देऊ नका. तुम्ही फक्त शांत राहा. तुमचा कोण वापर करताय ना तुम्ही बघतोय ना, तुम्ही फक्त शांत राहा. चलो धन्यवाद. सगळेजण मुंबई या, एकाने गैरहजर राहायचा नाही. चलो मुंबई, जय श्रीराम. सकल मराठा समाज शिवबंद करते म्हणून थोडे आपल्याला सत्कार करत आहे. समजून दादा बारमे हे थांबा 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 जागेवर भरा आहे का. आपला एक बांधव सकाळी पण खरं आहे का ते खरं दादा खरं खरं घरात नाही आपण श्रद्धांजली घेऊ शकता. हो श्रद्धांजली नारायण आपल्या भावाला आपल्यातून ते आता शब्द फुटत नाहीत माझे. आपल्या लेकरू आपल्या समाजाला न्याय मिळावा म्हणून मुंबईकडे चाललो होतो. सतीश भैयाला त्यांना तो काय दम छाटला किंवा काय झालं माहित नाही. त्यांना अटॅक आला किंवा मुंबईकडे चालले होते. आपल्यातून आपला एक भाऊ गेला त्याचं बलिदान वाया जाऊ द्यायचं म्हणून आपण त्यांना त्यांच्या दुःखात आपण सगळे सहभागी. ते कुटुंब आपण उघडं पडू द्यायचं नाही. त्यांच्या लेकरा बाळाच्या पाठीशी आपण राहायचं. कारण घरचा करता जर गेला तर कुटुंब उघड्यावर पडतं. तुमची माझी जबाबदारी इथून पुढे मराठीचे कुटुंब उघडे पडून द्यायचे नाही आपण. म्हणून आपण सगळे त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहू. करा सुरू तुम्ही श्रद्धांजली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.